नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्ह्यात वरिष्ठ अधिकारी देत आहेत अचानक विविध कार्यालयास भेटी। परभणी जिल्ह्यातील विविध कार्यालयातील अधिकारी प्रशासनात सुसूत्रता यावी, प्रशासन गतिमान व्हावे व सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व योजनांचा लाभ पोहोचावा याकरिता अचानक देत आहेत कोणत्याही गावास भेटी। असेच दिनांक 7/8/2025 गुरुवार रोजी परभणी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर मॅडम यांनी दिली गंगाखेड तालुक्यातील राणी सारगाव येथे अचानक भेट व गावात तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत चालू असलेल्या सर्व बांधकामासह जलजीवन मिशन योजनेची केली पाहणी। यावेळी राणी सारगावचे सरपंच सौ बबिताताई ज्ञानेश्वर भाऊ जाधव, उपसरपंच सय्यद समीर शेठ, अकबर शेठ, राणी सारगाव हेरिटेजचे प्रमुख दयानंद कुदमुळे, राणी सारगावचे लोकप्रतिनिधी सय्यद अल्ताफ शेठ, सय्यद अकबर शेठ व सर्व लोकप्रतिनिधी गावातील पत्रकार मंडळींनी या अचानक भेटीचे केले कौतुक व रश्मी खांडेकर मॅडम यांच्याशी विविध विषयावर साधला संवाद। तसेच रश्मी खांडेकर मॅडम यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची घेतली कार्यशाळा व कार्यशाळेमध्ये ग्रामपंचायतच्या कामकाजाविषयी विविध विषयावर मार्गदर्शन केले। तर राणी सारगाव येथील कामे योग्य गुणवत्ता प्रमाणे चालू आहेत असे समाधान व्यक्त केले। यावेळी राणी सारगावचे सरपंच सौ बबिताताई ज्ञानेश्वर भाऊ जाधव, उपसरपंच सय्यद समीर शेठ, सय्यद अकबर शेठ यांनी गावकऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन पुष्पहार घालून सत्कार केला। तर ग्रामपंचायत कर्मचारी शेख बाबू शेख महबूब, नंदकिशोर रत्नपारके, मुन्नाभाऊ पांचाळ, सोमनाथाप्पा काळे, राजू तमलवाड, बालाजी भोई, ग्राम रोजगार सेवक सदाशिव जाधव, सर्व पाणी पुरवठा करणारे कर्मचारी, सफाई काम कर्मचारी यांनी रश्मी खांडेकर मॅडम यांचा ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सत्कार केला। एकंदरीत गावामध्ये पाहितले असता सर्व कामे चांगली चालू आहेत, सुरळीत चालू आहेत असे समाधान परभणी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मीताई खांडेकर मॅडम यांनी बोलून दाखवले। अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। पाहूयात काही क्षणचित्रे। ₹100 आणि करार करू नका। आणि औषध असं आहे की करार करणे आणि भाडेवाढ करणे। आता तुमच्या पोरांच्या फिया वाढल्यात का नाही वाढल्यात? औषध पाणी असेल, अगोदर औषधाचा खर्च किती होता, आता किती खर्च होता। त्यामुळे फक्त एखादी स्वायत्त संस्था आहे किंवा शासकीय कुणीतरी आहे त्याच्याकडेच आपण हे मागतो। आता हेच गाळे समजा प्रायव्हेट कुठल्या तरी व्यापाऱ्याच्या तुम्ही भाड्याने घेतले असते, त्यांनी किती भाडं लावलं असतं? पोट भाडे करून। हे सगळं चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे। म्हणजे मग नाही म्हणता येत नाही। कसं मी काय ते प्रशासन चालवायचं म्हणलं तर कुठंतरी कडक भूमिका घ्यावी लागते। आता ती कुणी घ्यायची, ज्यांनी त्यांनी ठरवायचं। सगळीकडे शासकीय कर्मचाऱ्याच्या तोंडाकडे नाही ना बघतायत, अधिकाऱ्याकडे नाही बघतायत। याच्यावरती नाही ग्रामीण भागाचा विषय नाही। मला सांगा, प्रत्येका लिगली म्हणजे ग्रामपंचायतीनं भाडेवाढ करायची आणि करार पद्धतीनं द्यायचं। व्यापाऱ्यांना व्यापार जमत नाही। आता हे धादांत खोटं आहे। मी तुम्हाला सांगते, मी गोड बोलत नाही। मी जे आहे ते सरळ स्पष्टपणे बोलते। असं कसं व्यापाऱ्याला व्यापार परवडत नाही? त्याला परवडतं म्हणून तर तो त्या व्यवसायात आहे। आणि मी तेच म्हणते, मग त्याला परवडत नाही तर त्यांनी मग प्रायव्हेट कुठल्या तरी कॉम्प्लेक्समध्ये जाऊन भाड्याने दुकान घ्यावं। काय करणार मग तिथं? लाख 2-2 लाख रुपये ते डिपॉझिट घेतात। तुम्ही डिपॉझिट घेतलंय का? मग ग्रामपंचायत म्हणजे सगळ्यांना सवलतीच्या दरानं देणं चुकीचं आहे। हॅलो, हां बोला। ती तीर्थक्षेत्राची कामं होती ना, आपण पाहिली ते।
चलो थँक्यू. खरंच खूप आनंद वाटला आणि तुमचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला दिवाळीपर्यंत गावकऱ्यांना अशी अपेक्षा आहे आणि समाधान आहे. तुमच्या गाडीचं त्यानिमित्त एकदा भेट केली आणि हा इमारत स्वच्छ इमारत कोपरे तुम्ही दाखवलेले ते एकदम स्वच्छ वाटले. त्याचं खरंच कौतुक वाटलं मला. आनंदित झाले तिकडं. आमच्या इथं काय वाटतं? खूप छान ग्रामपंचायत इमारत छान आहे. काही विकास कामांना भेट दिली. विकास कामं प्रगतीत आहेत ते पूर्ण झालेली आहेत आणि मला वाटतं यावेळेस घरकुलंसुद्धा म्हणजे अशी विक्रमी संख्या आहे घरकुलांची आणि आता ग्रामपंचायतीने ते हप्ते सोडलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर पूर्ण करा. तुमच्या येऊ का मग?